जालना जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे पिकांचं मोठं नुकसान झालंय। बदनापूर तालुक्यातील देव पिंपळगाव येथील चंदू शेळके या शेतकऱ्याला पिकाचं नुकसान पाहून अश्रू अनावर झाले। यामुळे पावसामुळे काकडी, वांग, टोमॅटो, कोथिंबीर यासह अनेक पालेभाज्यांचा अक्षरशः चिखल झालाय। आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रवी मुंडे यांनी। कालच्या अवकाळी पावसामुळे नगदी पिकांचं तर मोठं नुकसान झालंय, फळबागांचं देखील मोठं नुकसान झालंय। त्यातले त्यात अल्पभूधारक शेतकऱ्यांना मात्र याचा मोठा फटका बसलाय। मी जालना जिल्ह्यातल्या बदनापूर तालुक्यात आहे। आपण जर बघत असाल तर भाजीपाला उत्पादक हे सगळे शेतकरी आहेत आणि त्या शेतकऱ्यांची काय अवस्था झाली बघत असाल तर हे कोथिंबीरीचं पीक आहे जे मी तुम्हाला दाखवतोय। हे दाखवताना सुद्धा ते आहे का नाही असं प्रश्न पडला असेल तुम्हाला। सगळं मातीमोल झालेलं आहे। सगळे लय नुकसान झाले। काय सल अकरा बाळां खावा 1500 रुपये रोज कमीच होतो साहेब। मी काय करणार या गोष्टीला आता विलाज नाही। निसर्गा पुढे काय करणार आहे? लय अवघड झालंय शेतकऱ्याचं। कसं जागावच कसं आहे? आता मी बघितलं इथं सगळं आता चुळचुळ उन्हाळ्यात पाणी भरलं साहेब। मग एवढी नुकसान जर झाली तर जगावच कसं? बरं असं काही नाही मोठा शेतकरी म्हणून, लय छोटा शेतकरी आहे हो मी। हो काय सांगा तुम्हाला, जनावरांच्या पाठी सुचल्या हो साहेब। इतका मार लागला जनावराला सुद्धा जागा सोडायला सुद्धा वेळ भेटणार नाही। काय सांगा तुम्हाला, जनावरांची कधी अवस्था पाहिली ना तर माणसाला असं वाटतं आपण न जगलेलं पुरतं। काय सांगू तुम्हाला, एवढी नुकसान आहे। अहो म्हातारी गाय हेमायवाली, काय सांगू तुम्हाला, गायला इतका मार लागला गाय सुद्धा आतमध्ये नेता येईना। काय सांगू तुम्हाला, एवढी नुकसान झाली। कसं लेकरा बाळाला जागावं, कसं राहावं? लय शेतकऱ्याचं लय अवघड आहे हो। कसं वाचा, लय परिस्थिती अवघड झाली हो माझी। रवी मुंडे, एबीपी माझा, जालना। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।